अवघ्या महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचं नेतृत्व करणारे डॉक्टर एन डी पाटील यांचं आज वयाच्या 93व्या वर्षी कोल्हापूरमध्ये निधन झालं। गेली 7 दशकं डॉक्टर एन डी पाटील यांनी कष्टकरी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आंदोलनं आणि एन डी पाटील हे जणू समीकरणच होतं। डॉक्टर एन डी पाटील यांनी आंदोलन हाती घेतलं की सरकारलाही धडकी भरायची। सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, सत्याची कास, बिनतोड युक्तिवाद आणि निष्कलंक व्यक्तिमत्व यामुळे डॉक्टर एन डी पाटील यांचा दरारा होता। महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादापासून ते कोल्हापूरच्या टोल विरोधी आंदोलनापर्यंत अनेक आंदोलनं त्यांनी यशस्वीरित्या हाताळली। त्यांच्या निधनामुळे आज राज्यातील सामाजिक चळवळी पोरक्या झाल्या। डॉक्टर एन डी पाटील यांनी कष्टकऱ्यांची बाजू घेऊन आयुष्यभर रस्त्यावरची लढाई केली। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी विद्यार्थी दशेतच ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले। डाव्या विचारसरणीच्या प्रभावातून ते कष्टकऱ्यांच्या चळवळीकडे ओढले गेले। त्यातूनच त्यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं। स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे SEZच्या धोरणाला त्यांनी कडाडून विरोध केला। एनरॉन वीज प्रकल्पाच्या विरोधात ते कोकणातील स्थानिकांसोबत उभे राहिले। इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला। वीज दरवाढीच्या विरोधात अनेकदा रस्त्यावर उतरून त्यांनी सरकारच्या विरोधात संघर्ष केला। स्वतःचे मेहुणे शरद पवार यांच्या विरोधातही एन डी सरांनी अनेकदा राजकीय भूमिका घेतली आणि ती निष्ठेनं पाळली देखील। महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात डॉक्टर एन डी पाटील यांनी सीमावासियांचं दीर्घकाळ नेतृत्व केलं। बेळगाव आणि परिसरातील मराठी भाषिकांचा आवाज बनून त्यांनी कर्नाटक आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं। 8 वर्षांपूर्वी येळ्ळूरमध्ये झालेल्या सीमावासियांच्या मेळाव्याला डॉक्टर एन डी पाटील यांनी गनिमी काव्यानं हजेरी लावली होती। अनेकदा कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी सीमा लढ्याचं नेतृत्व केलं। त्यामुळेच सीमाप्रश्नी डॉक्टर एन डी पाटील म्हणजे मराठी भाषिकांसाठी आशेचा किरण बनले होते। त्यांच्या निधनामुळे अखंड महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांची आंदोलनं आणि पुरोगामी चळवळी पोरक्या झाल्यात। चळवळीचे भीष्माचार्य सोडून गेल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। सगळ्या प्रकारच्या सामाजिक आंदोलनामध्ये ते नेहमी अग्रभागी असायचे। पुढे जाऊन सगळ्यात पुढे राहून रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणं ही त्यांची ख्याती होती। एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याला खडेबोल सुनवायला ते कमी पडत नव्हते। असा एक आधारवड आमचा भीष्माचार्य आज आम्हाला सोडून गेला। याचा अतीव दुःख सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आहे। त्यांनी जी पायवाट मळवलेली आहे त्याच्यावरून जाणं हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल। ऊस दराच्या आंदोलनातही डॉक्टर एन डी पाटील यांनी पुढाकार घेतला होता। त्यांच्या निर्णायक भूमिकांमुळे अनेकदा आंदोलनावर तोडगा निघाला। हिंसक मार्गापेक्षा चर्चा आणि तात्विक भूमिकेच्या आधारावर सर्वसामान्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचवण्याचं काम त्यांनी नेटानं केलं। कोल्हापूरमध्ये टोल वसुलीच्या विरोधात सुरू झालेल्या लोकलढ्याचं नेतृत्व करून डॉक्टर एन डी पाटील यांनी टोल वसुली उधळून लावली। एन डी पाटील महापालिकेसमोर उपोषणाला बसल्यानंतर राज्य सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली, तर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू व्हावं यासाठी देखील त्यांनी वकिलांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं। धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा पुढाकार असायचा। अखेरच्या टप्प्यात तर व्हीलचेअरमधून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये उपस्थिती लावली। रुईकर कॉलनीतील त्यांचं घर चळवळींचं केंद्रबिंदू बनलं होतं। सामान्य माणसांच्या हिताची भूमिका घेऊन ती तितक्याच कणखरपणे मांडण्याची खासियत त्यांच्यामध्ये होती। समाजाच्या हिताचा एखादा प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीनं कसा मांडावा याचा आदर्श वस्तुपाठ डॉक्टर एन डी पाटील यांनी घालून दिला। त्यामुळेच ते परिवर्तन, प्रबोधन आणि पुरोगामी चळवळींचे आधारवड बनले होते। त्यांच्या निधनामुळे आज राज्याच्या पुरोगामी चळवळींमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। कोल्हापूरकरांना त्यांची उणीव नेहमीच जाणवत राहील यात शंका नाही।